चला मॅचला पण करूया सुरुवात. विघ्नार्था स्फोट आपला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. मयूर आलाय. योगेश मालुसरेने पहिल्या बॉल वरती ठोकलाय षटकार. मयूरच्या गोलंदाजीवरती षटकार आलाय. अगदी पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल कुठेतरी लागला इथे खेळाडूला. जखमी झालाय योगेश मालुसरे. टप्पा पडल्यानंतर चला पाण्याची पूर्तता करा. त्याचबरोबर अतिथी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रशांतदादा पवार साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे, त्यांचं पण करूयात शब्द सुमनांनी सहर्षाचं स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा योगेश मालुसरे आता थांबता थांबत नाही. आता फक्त षटकार 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 ही भाषा मात्र त्याने बोलायला सुरुवात केली. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय, 12 धावा. प्रशांतजी पवार साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालंय. आज कोकीसरे गावातील अनेक मान्यवर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण जिथे मिळेल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 13 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना दुपारचे 5:02 झालेत मित्रांनो. अजून देखील सेमीफायनल फायनलचा सामना शिल्लक आहे. घाई करा.
वेळ जास्त घेऊ नका. या बॉल वरती चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 13 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल आता शिल्लक. यावेळेस आडव्या बॅटने चांगला फटका केलाय. एक धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न झालाय. डेंजर एंडला धावतोय खेळाडू सागर. 2 धावा कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 15 या आकड्यावरती. एक षटकाच्या षटक समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती. कोकीसरे वॉरियर्स कोकीसरे आयोजित भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा, दमदार आयोजन, गावच्या मानाचं गावच्या सन्मानाचं हे आयोजन आज आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकानंतर 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. चला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पाठवा. राहुल आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. यावेळेस पहिल्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने केली होती. या षटकाची देखील सुरुवात षटकाराने केले. संघाची धावसंख्या सहाने वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 21 या आकड्यावरती. 21 धावा ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. चलो मॅच चालू करा लगेचच. वेळ जास्त घेऊ नका. यावेळेस खोला टाकलेला बॉल. एक दाबाले. या बॉल वरती चांगला स्ट्रोक, आणखीन एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. कित्येक दिवस संघर्ष करत होता हा खेळाडू आणि आज मात्र त्याची बॅट बोलू लागले. महत्वाची मॅच, महत्वाच्या मॅच मध्ये मात्र दमदार कामगिरी. चला जुना बॉल द्या आयोजक कमिटी. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत बॉल झाले 4. 29 धावा धावफलकावरती.
स्वतःच्या फॉलोथ्रू अडवण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल आले, दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतील. एक सिंगल मेल. 2 षटकांचे होते सांगता. 2 षटकानंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते ती बिनगडी बाद 32 या आकड्यावरती. आता शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅच स्टार्ट करा, कारण की सेमीफायनल फायनल आपल्याला अजून 3-3 षटकाचे खेळवायचे आहे. त्यामुळे घाई करा. जर तुम्ही उशीर केला तर मात्र हे सामने 2-2 षटकाचे खेळले जातील, याची नोंद घ्या. 5 वाजून 10 मिनिटं झालेत. शेवटचं षटक निक गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑनसाइडला चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव आले, दुसरीचा इथे प्रयत्न, रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र बॅटर गॉन. सागर बाद झालाय. न्यू बॅटर आता रोहित. पहा पुन्हा एकदा आवाज दिलाय, रोहित रोहित. ज्याची बॅट फिरते घराघर. आता मात्र बॅट घेऊन जात नाही, घाई झाले ते मैदानाच्या आतमध्ये जाण्याची. रोहितला सावध नव्हता, आवाज ऐकला, अगदी लगेचच मैदानामध्ये जाण्यासाठी तयार. परंतु कोणती लढाईला जायचं असेल तर तलवार हातात घेणं गरजेचं असतं. तसं क्रिकेटच्या मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी बॅट घेणं अगोदर गरजेचं आहे. आता मात्र रोहित मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. 33 रन. कोकीसरे वॉरियर्स कोकीसरे आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकता. दर्जेदार आयोजन, अगदी सकाळपासून मान्यवरांची रेलचेल, प्रत्येक मान्यवरांचा स्वागत सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिला. रनआउटच्या स्वरूपामध्ये ते मात्र रोहित बाद झालाय. ज्या वेगाने रोहित मैदानाच्या आतमध्ये गेला त्याच वेगाने ते बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डायमंड डकची शिकारी ते आपल्याला पाहायला मिळते. कोणताही बॉल फेस न करता, कोणतीही धाव न काढता इथे रोहित मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत बॉल झालेत 2. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. आज आपण पाहतोय व्यासपीठावरती आदरणीय प्रशांतजी पवार साहेब उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला आयोजक कमिटीच्या माध्यमातून माहिती पुरवली जाते. गेली 15 वर्ष सातत्याने कोणती स्पर्धा घ्या, कोणताही कार्यक्रम घ्या, सातत्याने ज्यांनी सहकार्य केले ते प्रशांतजी पवार साहेब व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. कॅच पकडले, अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय. योगेश मालुसरे बाद झाल्यानंतर सेलिब्रेशन आपण पाहिलं, परंतु योगेश मालुसरेला फारसा काही फरक पडलेला नाही, कारण की त्याने त्याचं ठोक काम इथे पूर्ण केले. आता त्याला शेवटच्या षटकामध्ये बाद करून सेलिब्रेशन जरी मोठं असेल तरी देखील त्याने त्याचं काम चांगल्या पद्धतीने पार पाडलंय.
योगेश मालुसरे आपल्या बॅटने उत्तर देतो. कायम आपण पाहिलं असेल एक संयमी खेळाडू, शांत खेळाडू, ज्याने क्रिकेटचा कमी काळामध्ये भरपूर अनुभव घेतलाय, ज्याने क्रिकेटचा भरपूर चढ उतार पाहिलाय. मधल्या काळामध्ये बॅट लागत नव्हती, बॉलला संघर्ष केला, थोडस बॅकफूट लागला. चर्चा झाली की योगेश मालुसरे संपला, परंतु एखादा खेळाडू असा संपत नसतो, तर तो पुन्हा एकदा नव्याने निर्माण होत असतो. या बसपात चांगला स्ट्रोक लगावलाय, विशाल बॉलच्या खाली अप्रतिम प्रयत्न राहिला, परंतु आता षटकार आलाय. एखादा डॉट बॉल त्यावरती नंतर प्रहार, षटकार आलाय. संघाची धावसंख्या 41 आकड्यावरती आपण पाहतोय. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका अंतर्गत कोकीसरी वॉरियर्स कोकीसरी आयोजित आई नवलाई देवी चषक 2025 पर्व क्रमांक दुसरं. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 33,333. तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय प्रशांतजी काळे साहेबांच्या माध्यमातून व सौभाग्यवती माधुरीताई प्रशांत काळे माजी नगरसेविका शिवसेना महिला उपजिल्हा संघटक कल्याण शहर. द्वितीय पारितोषिक चंद्रकांतजी पवार अण्णा समाजसेवक कोकीसरे. तृतीय पारितोषिक श्री तुकारामजी पवार आबा टीके पवार यांना असोसिएट टॅक्स कन्सल्टन्स यांच्या माध्यमातून मैदान सौजन्य आम्हाला पुरस्कृत केले. श्री ओम श्रुती पॅकर्स पुणे व्यंकटेश्वरा पेट्रोलियम कराटे पाटण आदरणीय प्रशांतजी पवार साहेबांच्या माध्यमातून ज्यांनी सातत्याने गेली 15 वर्ष या कोकेसरी वॉरियर्स या संघाला मोलाचं सहकार्य केले. एखादा स्पॉन्सर टिकवायचा असेल तर जास्तीत जास्त तो 2 ते 3 वर्ष सहकार्य करू शकतो, परंतु गेली 15 वर्ष प्रशांतजी पवार साहेबांनी जे आम्हाला सहकार्य केलंय, सल्यूट आहे साहेब तुम्हाला. मंडप सौजन्य नथुरामजी कुंभार साहेब माजी पंचायत समिती पाटण सदस्य डॉक्टर भरतदादा पवार यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य आम्हाला लाभलेला आहे. यूट्यूब वाहिनीचे सौजन्य लक्ष्मणजी पवार शरददादा पवार समाजसेवक. प्रथम 3 चषक सौजन्य प्रकाशजी बापूराव सुर्वे साहेबांच्या माध्यमातून. सामनावीर सौजन्य राज चव्हाण स्वरांश ट्रेडर्स एपीएमसी फ्रूट व्यापारी. मालिकावीर त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य सन्मान्य नितीनजी राजारामजी मोरे साहेबांच्या माध्यमातून. डीजे स्पॉन्सर आम्हाला केलेला आहे अमोलजी पवार दिनेशजी जाधव. जेवण सौजन्य गेली 2 दिवसामध्ये सुरेशजी पवार. पाणी सौजन्य प्रदीप आण्याबा पवार. पंच सौजन्य सुनीलजी पवार संजय आण्याबा पवार. समालोचन सौजन्य निलेशजी मोरे जयदीपजी साळुंके साहेब रवींद्रजी पवार साहेब. बॉल सौजन्य अमोलजी पवार प्रदीपजी साळुंके. स्टंप सौजन्य प्रवीण दादा साळुंके. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. या सर्वांच्या सहकार्यामुळे आज मात्र या स्पर्धेचा थरार आपण अनुभवत आहात. चला शेवटची आदरणीय प्रशांतजी पवार साहेबांचा स्वागत सन्मान कोकीसरी वॉरियर्स कोकीसरी या टीमच्या माध्यमातून इथे व्यासपीठावरती संपन्न होईल. प्रशांतजी पवार साहेबांचा स्वागत सन्मान. गेले अनेक दिवस ज्यांनी या कोकीसरी वॉरियर्स या संघाला सहकार्य केला. अजितदादा या 2 मिनिटं आपण सामना थांबवू कारण की वेळ आहे. चला अमरक टीमचा एक पंच प्रतिनिधी पाठवा. चला या जय दादा सुरेश दादा. चला आता मॅच स्टार्ट करा आणि
आयोजक कमिटीच्या माध्यमातून प्रशांतदादा पवार साहेबांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय, ज्यांनी गेली कित्येक वर्ष या आयोजनाला आणि या गावाला सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये घर करणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा या ठिकाणी आपण फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत सत्कार या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. चला मॅच स्टार्ट करा. चला मॅच चालू करा, मॅच थांबवू नका. निक आणि राहुल ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीवरती पुन्हा एकदा योगेश मालुसरे या टीमचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू. पहिलाच बॉल स्विंग इन मिस, डॉट बॉल. आता मात्र प्रेशर कुठेतरी 44 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 18 बॉल मध्ये. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. निकने चांगली बॅटिंग केली होती सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये. आता या मॅच मध्ये दमदार कामगिरी करणं गरजेचं आहे. आणखीन एक खोला टाकलेला बॉल, अगदी एक सिंगल. जिथे सकाळी घोणस साप होता तिथे मात्र आता बॉल गेलाय. एक दाब आले, अगदी त्याची जागा आता कायमस्वरूपी आठवणीत राहील. यावेळेस पहा आणखीन एक चांगला चेंडू होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती. 3 बॉल मध्ये फक्त खर्च केले 1 धाव. डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 44 धावांचं टार्गेट. आता मात्र निकला पूर्णपणे शांत ठेवलंय. राहुल काहीतरी सांगतोय, कान मंत्र देतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक. तर गेली 2 दिवस खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रोहित साळुंके ज्यांनी गुणलेखनाची खूप चांगली भूमिका आमच्या समेत निभावली. कारण की पडद्याच्या पुढचं काम यशस्वी करण्यासाठी पडद्याच्या पाठीमागं प्रामाणिकपणे काम करणारी माणसं लागतात. आणि रोहित साळुंके यांनी हे काम अतिशय प्रामाणिकपणे केले. कारण की गेली 2 दिवसांमध्ये चांगली स्कोरिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. या आयोजनाला कोकेसरे वॉरियर्स कोकेसरे आयोजित आई नवलाई देवी चषकाला त्यांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. यावेळेस पहा क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळा. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉलचा पाठमोरा करतील. शेवटच्या क्षणाला बॉल चालाय घोषंकित क्षेत्रामध्ये. जिथे मेले एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती फक्त धावा लागल्या 3. आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 41 धावा. 12 बॉल 41. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फारसं पहिल्या षटकामध्ये काही करू शकलेले नाहीत. आता 12 बॉल मध्ये 41 धावांची गरज. बॉलर सागर. प्रथमेश गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावा पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. जयदादा मराठे, सूर्यदादा पवार पंचांच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं सहकार्य ते बॉलला दिले सोडून. वाईड +1 2 धावा इथे घेतल्या जातील.
फलंदाजी ती बाद झालाय. न्यू बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल. चला आता दुसरं षटक मार्गस्थ. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून भरपूर अंतर आपण पाहू शकता. डिक्लेअर स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागली जाईल. पाच बॉलचा खेळ संपलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक. प्रथमेश गोलंदाजीवरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवरती वेगवान बॉल. आता शेवटचं षटक. सामन्यामध्ये जवळपास पकड निर्माण केले जंगमवाडी या टीमनं. विघ्नहर्ता 11 पालशी टीमनं सकाळपासून मात्र बोलबाला राखला होता, परंतु जंगमवाडी संघ हा देखील मोठा संघ, दादा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अनेक मोठमोठ्या संघांना परास्त करत त्यांनी तिसऱ्या फेरीत इथे दाखल झालेत. चला आता शेवटचं षटक. गोलंदाजीवरती बॉलर सज्ज झालाय. बॉलर नेम प्लीज. ओमकार. ओमकार आलाय शेवटच्या षटकामध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला, जिथे मिळेल एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मात्र झालाय. डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस आता सामन्यामध्ये जवळपास जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना जंगमवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समोर येऊन समोरच्या दिशेत फटका केलाय. क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार. एक सिंगल आले. आता विजय आणि पराजय यामधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न. 4 बॉलचा खेळ संपलाय. तर उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यानंतर सेमीफायनलचे ड्रॉ केले जातील. या मानाई स्पोर्ट अमरकचे एक प्रतिनिधी, त्याचबरोबर विटला 11 कारळे या संघाचा एक प्रतिनिधी या. आणि आता जवळपास विजय इथे निश्चित झालाय. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. एकाच बॉलचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि
सामना मात्र इथे जिंकलाय. योगेश मालुसरेने अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाजी ते मात्र बाद झालाय. सामना जिंकलाय जंगमवाडी आणि जंगमवाडी या संघानं आपलं सेमीफायनलचं तिकीट या ठिकाणी कन्फर्म केलंय. आता इथे लकी ड्रॉ केला जाईल. जो संघ पहिल्या सामन्याचा सामनावीर सागर, सेकंड आणि थर्ड मॅचचा सामनावीर किताब या ठिकाणी योगेश